का, मोठे क्रिएटर आपले ते चॅनल प्रमोट करेल का? तर मला यात थोडी शंकाच वाटते की का करतील ते आपलं चॅनल प्रमोट. नमस्कार, मी पूजा वाळके, गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. तर म्हणजे हा व्हिडिओचा टॉपिक थोडा वेगळा आहे. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही थंबनेल तर बघितलंच असेल की मी कशा संदर्भात व्हिडिओ करते, काय वगैरे वगैरे. तर जे आत्ता जे यूट्यूबने जो कोलॅबरेटचा जो नवीन फीचर आणलाय तर तो खरंच आपल्याला उपयुक्त आहे का? म्हणजे जे छोटे क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे मी पण खूप छोटेच क्रिएटर आहे, तर त्यांच्यासाठी तो म्हणजे फीचर उपयुक्त आहे का? मोठे म्हणजे आपण जरी त्यांना कोलॅब केलं, आपण त्यांना छान असा व्हिडिओ वगैरे बनवला, आपला पाठवला, तरी पण ते का कोलॅब करतील आपला व्हिडिओ? हा जरा प्रश्नच आहे मला. आणि टेक चॅनलवाले तर बापरे, त्यांनी अगदी थैमान घातलंय की म्हणजे तुम्ही आता 4000 वॉच टाइमचा काही म्हणजे हे नाही, गरज नाही 4000 वॉच टाइमची. आता कोलॅबरेट केलं की आपलं पण वॉच टाइम वाढणार, असं तसं. पण खरंच हे जे वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे आपलं चॅनल का कोलॅबरेट करतील ते मोठे युट्यूबर? त्यांना काय गरज आहे? आणि आपण जरी पैसे वगैरे देऊन केले तरी मग ते त्यांना रिस्कीच आहे ना, की हां हे पैसे वगैरे घेतात आणि कोलॅबरेट करतात. तर ह्या कोलॅबरेशन फीचरचा एवढा काही उपयोग आहे असं मला तरी काही वाटत नाही. आपलं फक्त आपण छान छान व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबवर टाकायचे. यूट्यूबमध्ये खूप टेकचे चॅनल आहेत आणि आपण त्यांचा वॉच टाइम वाढवते. म्हणजे आपण बघतो की ते काय सांगताय, काय इन्फॉर्मेशन घेणं म्हणजे मस्टच आहे, पण तर त्यांचा वॉच टाइम वाढवतात. आपण आपला वॉच टाइम तर वाढत नाही, पण त्यांचाच वॉच टाइम आपण वाढवतोय की अरे हां कसं करायचं, काय करायचं. टेकमध्ये आपण शिकलं पाहिजे, अपलोडिंगची प्रोसेस शिकली पाहिजे, थंबनेल कसं लावायचं शिकलं पाहिजे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा, लॉंग व्हिडिओ कसे बनवायचे वगैरे वगैरे हे शिकलं पाहिजे ना, की व्ह्यूज कशा वाढल्या पाहिजे किंवा आपला वॉच टाइम कसा कम्प्लीट होईल. हे जे व्हिडिओ टेक चॅनलवाले बनवतात ना, खरंच ते त्यांचाच वॉच टाइम वाढवून घेतात. आपला वॉच टाइम वाढत नाही, पण त्यांचाच वॉच टाइम वाढवून घेतात ते. आता हे पण आलंय ना कोलॅबरेशनचं, तर एक लेडीजने पण असं टाकलं होतं की आता 4000 वॉच टाइमची गरज नाही. कसं 4000 वॉच टाइमची गरज नाही पडणार आपल्याला? 4000 वॉच टाइम तर आपल्याला करावंच लागणार. आणि हे म्हणजे टेकवाले चॅनलचे त्यांचेच व्ह्यूज वाढवून घेतात असं मला म्हणजे या व्हिडिओमधून सांगायचं आहे. आणि आपण जे छोटे कॉन्टेंट क्रिएटर असतात ना, तर त्यांनी फक्त छान छान व्हिडिओ बनवले पाहिजे आणि रोजच्या रोज अपलोड केले पाहिजे. हां माहिती आहे ते पॉसिबल होत नाही रोज एक नवीन कॉन्टेंट काय टाकायचा. म्हणजे जे हाय हॅलो मी आज उठले झोपले असे व्हिडिओ बनवतात त्याचं ठीक आहे, पण जे खरंच कॉन्टेंट क्रिएट करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात त्यांचं म्हणजे थोडा विचार करावा लागतो की बाबा हां आज काय टाकायचं, उद्या काय टाकायचं, काय आवडेल, काय ट्रेंडमध्ये चालू आहे, आपण यावर विचार केला पाहिजे खरं तर. ना की याला व्हिडिओ पोस्ट कर, त्याला व्हिडिओ पोस्ट कर, याच्याने काही होणार नाही. आणि हे जे यूट्यूबने फीचर आणलंय ना, तर म्हणजे बघा ना, जे युट्यूबर असतात आणि त्यांचे जे रिलेटिव्ह वगैरे चॅनल काढलं तर त्यांचं चॅनल अगदी म्हणजे एका दिवसात 10,000 15,000 सबस्क्रायबर होतात त्यांचे. का तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या रिलेटिव्हला किंवा त्यांची मैत्रीण वगैरे असतात तर तिला बघितलेलं असतं आणि म्हणून ते तिला फॉलो करतात. तर म्हणजे आपल्याला काही कोणी बघितलेलं नसतं किंवा काय नसतं, तर त्यांचे व्हिडिओ चालून जातात. पण आपलं जरी त्यांनी प्रमोट केलं तरी पण ते करायला करतील, पण आपला त्यांच्या म्हणजे व्ह्युअर्सला आपला व्हिडिओ आवडेलच असं नाही ना. यूट्यूबवर आपली वेगळी एक म्हणजे ओळख असायला हवी, आपला वेगळा एक व्ह्युअर असायला हवा. यासाठी आहे ना आपण छान छान व्हिडिओज फक्त टाकू शकतो, मला असं वाटतं. म्हणजे मी पण छोटी कॉन्टेंट क्रिएटरच आहे, पण मला हे खूप म्हणजे मी बघितलं, अरे बापरे किती लोक टेक चॅनलवाले याच्यावरून व्ह्यूज वाढवून घेतात आपले की अरे हां असं होणार आता, तसं होणार आता. असं काही नाही होणार. जे यूट्यूबमध्ये आपल्याला लॉंग लास्टिंग राहायचं असेल तर आपल्याला छान छान कॉन्टेंटच द्यावा लागणार आणि आपले व्ह्यूज कसे वाटतील ते बघितलं पाहिजे, की वेगळा आपण कॉन्टेंट कसं दिलं पाहिजे ते बघितलं पाहिजे. कोलॅबरेशनने इतका काही फायदा होत नाही असं मला तरी वाटतं. खरं म्हणजे मी हा व्हिडिओ कशासाठी बनवला की जे छोटे यूट्यूबर आहेत ना
तर ते कुठेतरी आपण भरकटतो, आपण छान व्हिडिओ बनवतो, पण तो व्हिडिओ आपण कोणासाठी तरी म्हणजे पाठवून देतो मोठ्या युट्यूबरला की ते आपलं एक्सेप्ट करतील, मग ते त्या कोलॅबरेट होईल वगैरे. तर त्या मोठे जे युट्यूबर असतात तर त्यांना कोलॅबरेट करायची काही गरज नाही. एक ताई आहे, तर त्यांचा पण व्हिडिओ बघितला मी. त्यांना म्हणजे त्यांचे काही 75,000 असे काही ते सबस्क्रायबर आहेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे त्यांचा बिझनेस आहे ब्लाऊज वगैरे आणि ड्रेस वगैरे शिवायचा. तर त्या म्हणल्या की मी हा नंबर माझ्या बिझनेससाठी वापरते आणि मला इतके DM येतात, इतके मेसेज येतात की आमचं चॅनलला कोलॅबरेट करा. तर माझ्या चॅनलला इतके व्ह्यूज नाहीत असं त्या म्हणत होत्या. तर खरंच आहे ना, त्यांचं पण त्या युट्यूबवर बिझनेस करतात ना, आणि आपण जर त्यांना असा त्रास दिला की हा माझं चॅनल कोलॅब करा, तर म्हणजे दिवसात म्हणजे जर कोलॅबरेशन येत असेल त्यांना आणि खूपच जर 2 लाख वगैरे सबस्क्रायबर असेल त्यांचे, त्यांना तर किती येत असतील, मग ते कुणाकुणाला कोलॅब करणार ना. हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळं छोट्या युट्यूबरने ह्याच्यावर विचार केला पाहिजे की आपण खरंच कोलॅब केलं पाहिजे का आपला म्हणजे जो कॉन्टेंट आहे तो चांगला बनवला पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर असाच रॅन्डम मी व्हिडिओ बनवला की मला खरंच वाटलं की सगळ्या छोट्या युट्यूबरला सांगावं की हे फीचर काही इतकं म्हणजे कामाचं नाहीये. चला तर असाच एक छानसा व्हिडिओ मी परत हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि बाकीचे पण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ फक्त युट्यूबवर वाल्यांसाठी होता, तर बाकीचे पण माझे व्हिडिओ बघा आणि माझे व्हिडिओ मला खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.